मित्रांनो नमस्कार, मी संतोष साबळे। विषय गंभीर, तिथं आमचे सारखे पत्रकार खंबीर। परिस्थिती अशी आहे की आपण या ठिकाणी आलोय। इथं पाठीमागे तुम्हाला एक बंधारा दिसतोय। हा बंधारा आहे तो हे खोरं कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडचा आणि त्यात पश्चिमेकडील भाग आहे। चंदनवंदनच्या कुशीत वसलेलं हे गाव आहे। या गावाची तशी ओळख म्हटलं तर 2000 ते 2002 साली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एक गाव दत्तक घेतलं होतं। त्यांचा एक दूरदृष्टिकोन होता। पोपटराव पवार असतील या नेत्यांनी लोकसहभागातून ज्या चळवळी उभे केल्या त्या चळवळीचं ज्वलंत उदाहरण आहे। लोकपाल विधेयक ज्या लोकनेत्याने आणला त्या लोकनेत्यांचं मी अगदी मनापासून आभार मानतो। कारण या भागामध्ये बनवडी, दुधनवाडी, इब्राहिमपूर इथंच खालच्या साईडला एक बंधारा आहे मोठा। त्या बंधाऱ्याच्या जीवावर इथला शेतकरी तिथून लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून काम करत असतो, पाणी शेतीला द्यायचं काम करत असतो। फार मोठं पर्व झालेलं आहे आणि त्या पर्वाचा आणि त्या कामाचा लेखाजोखा पूर्वीच्या काळचे लोक अजूनही सांगतात। पण आत्ताच्या पिढीनं एक घेण्यासारखा एक बोध आहे की जिथं कामच झालं नाही, दर्जेदार कामच झालं नाही, त्यासाठी प्रत्येकानं आवाज उठवणं गरजेचं आहे। परिस्थिती अशी लाखो रुपये शासन खर्च करत असतं। मग ते कशा स्वरूपाचे खर्च केले जातात, कुठल्या स्वरूपावर खर्च केले जातात आणि त्या कामाची प्रत आणि दर्जा काय आहे हे प्रत्येक नागरिकाला जाणून घेणं गरजेचं आहे। असंच उदाहरण आहे, या ठिकाणी बोर्ड बदलले, बोर्ड दुसरे बसवले, हे एक 10 दिवसाच्या फरकातला विषय आहे। म्हणजे 10-15 दिवसाचे सुरुवातीचं काम झालं त्यावेळेस आम्ही माहिती अधिकारात माहिती मागवली। माहिती प्रशासनानं कशा पद्धत दिली ते तो तुम्हाला सांगितलंच जाईल। पण काम देत असताना कशा पद्धतीचं काम आणि काय काम केलं हे आपण थोडंसं बघणार आहोत। 2018 साली पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून या भागामध्ये जवळपास 70 जे तलाव आहेत, बंधारे आहेत, त्या बंधाऱ्याचं लोकसहभागातून जवळपास 45 दिवस अहोरात्र काम सुरू होतं। दररोज या कामावर 200 माणसं काम करत होती। त्यामध्ये भारतीय जैन संघटना यांचं फार मोठं योगदान आहे। कारण या संघटनेनं JCB आणि पोकल्यान या कामासाठी दिला होता। पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू असताना जवळपास 680 हेक्टर असलेल्या या भागामध्ये 500 हेक्टरवर शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून लोकसहभागातून जवळपास 35 लाख रुपये खर्च करून फार मोठं पाणी फाउंडेशनचं काम केलं होतं। जलयुक्त शिवार असेल, माती बंधारा असेल, डीप CCT मशीनद्वारे केलेले बंधारे असतील, CCT बंधारे हे शेतकऱ्यांनी स्वतः श्रमदानातून केले होते। बंदिस्त श्रमदान केलं होतं। या ठिकाणी आपल्याला जो बोर्ड दिसतोय पाठीमागं, या बोर्डच्या अगोदर एक 19 तारखेला या ठिकाणी एक वेगळ्या अनुषंगाचा बोर्ड होता। ज्या बोर्डवर कामाची निविदा काढली होती, त्याचा बोर्ड आहे काम पूर्ण झालेल्याचा, शेजारी बंधारा एक आहे या बंधाऱ्याचं, आणि एक माहिती अधिकार आपण मागवला होता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग कोरेगाव यांच्याकडून। तर त्यामध्ये एक असं नमूद केलं होतं की जिल्हा परिषद सार्वजनिक लघु पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत
अ20 दिनांक 2/9/2025 नुसार मौजे बनवडे येथील ग्राम तलावाच्या दुरुस्तीच्या कामाचे आपण माहिती मागवली होती आणि ती माहिती या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी निरंक म्हणून दिली। तदनंतर आज आहे 6 ऑगस्ट। या 6 ऑगस्ट रोजी आपण या ठिकाणी आलोय। तर या ठिकाणी येत असताना इथं आणखीन वेगळा प्रकार निदर्शनास आला। तर या बोर्डवर जे नाव होतं पहिल्या ठेकेदाराचं, कामाची निविदा होती ती पूर्णतः बदलली गेली। त्याचे फोटोज आपल्याकडे आहेत, त्याचं शूटिंग केलेलं आहे पूर्वीचं। शासन काय करू शकतं, अधिकार असल्यानंतर शासनाच्या माध्यमातून कशी लोकांची दिशाभूल केली जाते ह्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे। या ठिकाणी रोशन लक्ष्मण बागल यांनी एक काम केलं होतं आणि या कामाची एक निवेदेची प्रत मी मागितली होती माहिती अधिकाराच्या अंतर्गत। यामध्ये कोरेगाव तालुक्यातील नवीन झालेले व दुरुस्त केलेल्या तलावांची माहिती आपण मागवली होती आणि त्या माहितीची प्रत त्या अधिकारी वर्गाने आपल्याला दिलेली आहे। या ठिकाणी 16 गावच्या फक्त नवीन बंधाऱ्याची मागणी केली असताना त्यांनी आपल्याला 16 गावच्या बंधाऱ्यांची दुरुस्तीची मागणी केली। दुरुस्तीची एक प्रत दिली त्यांनी आपल्याला। या प्रतीमध्ये 13 नंबरचा एक कॉलम आहे, क्रमांक 13 मध्ये बनवडी ग्राम तलाव दुरुस्तीबाबत अंदाजे रक्कम आहे 27,69,000 शासनाची मान्यता मिळाली त्याला 10/10/2023 आणि कामाचा कार्यादेश काढला 21/1/2025 आणि काम आज इथं पूर्ण झाले ते 20,35,000 रुपयाचं काम आहे। इथं या ठिकाणी जे त्यांनी लिहिलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जुनं नाव बदलून नवीन नावाचं, नवीन ठेकेदार, जुन्या ठेकेदारांची आपल्याकडे उपलब्ध माहिती आहे। नवीन ठेकेदारांनी जे काम घेतलं होतं त्या कामाचं आज या ठिकाणी जो बोर्ड आहे तो बोर्ड फक्त नावं आणि त्याच्यावरची जी वर्क ऑर्डर होती त्याची जी माहिती होती ती बदलण्यात आली। मित्रांनो, या भागातील लोक जे आहेत ते फार ग्रामीण भागात असल्यामुळं यांना दुष्काळाचा झळा फार सोसाव्या लागल्यात।